हरे 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 कृष्ण 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 हरे हरे म्हणा. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जरी जरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करी कामे बालका पाची चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदियन कळे अज्ञान नेले करू घाली गे मद प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ओम परमात्मने नमः. तेजस्वी व्यासपीठ आणि तुम्ही सगळे श्रोतेजन तुमच्या हृदयस्थ श्रीराम प्रभूला साष्टांग वंदन करून आपण आजच्या विषयाकडे वळूया. आज प्रल्हाद महाराजांचा 132वा जन्मोत्सव. विनंती आहे, एक सूचना मला अगोदर सांगणं आवश्यक होती की सगळ्यांनी आपापले मोबाईल ताबडतोब बंद करा. सगळ्यांचे मोबाईल ऑफ करा. ऑफ. कोणाचाही मोबाईल चालू ठेवू नका ही विनंती. तर 132व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मागच्या वेळेस गुरुपौर्णिमेला मी आलो होतो त्यावेळेस मी 21 समासित दासबोधावरती आपलं चिंतन झालेलं आहे. आणि 31 समासित दासबोध महाराजच उपदेश करायचे की सगळ्यांनी वाचावा. कारण त्या दासबोधामधलं संपूर्ण चरित्र चिंतन केल्यानंतर लक्षात येतं की तो संपूर्ण जे ते ज्या संतांचं ज्या साधूचं त्यात वर्णन आहे ते प्रल्हाद महाराजांचंच वर्णन आहे. आणि म्हणून मी तो आग्रह केला होता. मागच्या वेळेस मला पुरुषोत्तमानं सांगितलं होतं की महाराजाचे चरित्र बोला म्हणून, पण मनामध्ये तो विषय आला. आज जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा मनात ठरवत होतं की यांची इच्छा आज पूर्ण करायची आपल्याला. मंदिरात आलो, दर्शन घेतलं. घेतल्यानंतर काय दिव्यत्वाची प्रचिती प्राप्त झाली काय ते कळलं नाही.
पण एक सांगतो, तुमच्या इथल्या उपासनेचा, तुमच्या इथल्या सत्संगाचा परिणाम या मंदिरात आहे. सगळे पॉझिटिव्ह वलय आहे तिथं, सकारात्मक वलय. आणि नंतर राहायला पाहिल्यानंतर तर प्रत्यक्ष महाराजच दिसतो. कशावर बोलायचं काही विचार केला नव्हता, विषयाचं चिंतनच केलं नव्हतं, कारण महाराजचं चरित्र एवढं अफाट आहे, गंगोग आहे, गंगेचा ओघ आहे. कुठल्या विषयावर बोलावून काय बोलावं, इकडनं एक स्पीकर लावून ठेवता आलं बघ. हो तेच म्हण, कशावर बोलावून काय बोलावं. माझ्या मनात हा प्रश्न पुण्याहून निघाल्यापासून होता, कारण चरित्र तर अफाट. मी एक मेसेज पण त्यांना टाकला, म्हणलं माझी विनंती, मला 1.5 तासात नाही आटपायचं. इकडे येण्यापूर्वी माझं अमरावतीला प्रवचन झालं, ते नामस्मरणावर. तिथला आपले तसं नियम काटेकोरपणानं सगळं होतं. 1.5 तासाचा वेळ दिला होता, पण शेवटी मी त्यांना एकच म्हणले, बाबा झालेली सेवा या ठिकाणी मी समाप्त करतो, पण मला फक्त नामस्मरणाचा विज्ञानाशी सांगड घालायची होती, तेवढंच म्हणे. क्षमस्व, पुढच्या वेळेस कधीतरी मी बोलेल. संयोजकांना उभारून सांगितलं अर्धा तास वाढवा, 2 तास प्रवचन झालं. मग महाराजाचे चित्र एवढं अफाट आहे. मी त्यांना मेसेज टाकले, बाबा मला 1.5 तासामध्ये फार कठीण आहे, काय बोलून कोणत्या विषयावर बोलून. दर्शन घेतल्यानंतर जेव्हा समोर उभा राहून विचार केला, महाराज मला आता साजेस श्लोक, साजेशी होवी सुचव. दर्शन घेतल्यानंतर मनामध्ये जो श्लोक आला तो बघा काय आहे, आणि त्या श्लोकाचं तुम्ही आम्ही चिंतन करणार आहोत. काय श्लोक आठवला मला, सदा देव काजे झिजे देह ज्याचा. भारतीय नाही का, सदा देव काजे झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्माची चाले उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. महाराजांनी सुचवलं या विषयावर बोल. आता दिलेली श्लोक किंवा सुचवलेली श्लोक काही सामान्य नाही हो. बरं, समर्थांचं सगळं वाङ्मय तुम्ही पहा, इतका सोप्या शब्दात त्यांचं जो सोपं वर्णन असते की सामान्यातल्या सामान्य माणसाला ते कळेल. 700 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी कळणार नाही, पण समर्थाचा दासबोध समजेल. श्लोक एक समजतील. या श्लोकात काही अवघड नाही. अवघड काय असेल असा विचार केला तर त्याच्यामध्ये कोणता शब्द अवघड नाही. 1-2 शब्द तुम्हाला, पण ते थोडा अर्थ समजला तर तसं म्हणजे सामान्य माणसाला समजण्यासारखेच आहे. काय म्हटलेले समर्थांनी, सदा देव काजे झिजे देह ज्याचा. महाराजांचे चरित्र पाहतो, देवाच्या कार्यासाठी त्यांचं आयुष्य पूर्ण, आणि सदा रामनामे नित्य व देवाच्या, तोंडामध्ये सदैव राम नाम आहे. आता इथं मला अवघड शब्द जो वाटला तो मी तुम्हाला होते एवढ्या याच्यामध्ये शोधलं की समर्थ काही अवघड लिहित नाही, पण काहीतरी असेल. झिजणे हा शब्द आहे बघा. झिजणे म्हणजे काय, झिजण्यासारखा दुसरा शब्द आहे खंगणे. माणूस खंगतो केव्हा, माणूस झिजतो केव्हा. झिजणे म्हणजे जेव्हा तुम्ही परोपकारासाठी एखादं कार्य करता, समाजाच्या उद्धारासाठी एखादं कार्य करता, देवाच्या कार्यासाठी तुमचा देह कष्ट घेता, तेव्हा त्याला म्हणायचं झिजणे. जसं हे मंदिर उभारलं, स्थापना केली, अनेक अडचणी आल्या, पण याला म्हणतात देह झिजविणे. आणि आम्ही जर आमच्या परमार्थासाठी जर कष्ट करत असतो, स्वार्थासाठी, आम्ही आमचं घर भरण्यासाठी किंवा आम्ही घरासाठी जर काही करत असतो, त्याला खंगणे म्हणतात. म्हणून समर्थाने किती सुंदर शब्द इथे योजला की महाराज झिजत होते हो. महाराजाचा सदैव ते प्राण तुमच्या आमच्यासाठी नामस्मरण स्वतः तर 24 तास घ्यायचे, पण नामस्मरणाला लोकांना लावण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालायचा.
म्हणून त्याला झिजवणं म्हणायचं. पुढे एक शब्द आलाय, धन्य. धन्य कशाला म्हणतात? बोलू नका इथं समोर. जेव्हा आता धन्य हा शब्द बघा धन शब्दापासून आलाय. तुम्ही उत्पत्ती जर पाहिली तर बार काही नाही. आणि धन केव्हा? माणसाचा असा समज आहे की धन असला की मनुष्य सुखी असतो, आणि त्यातून धन्यता हा शब्द आलाय. धन्यता हा सुखासाठी शब्द आलाय. तुम्हाला थोडं मागे सरलं, बाजू सरता पुढं. तर धन्यता म्हणजे सुख. धन्यता केव्हा प्राप्त होते? समर्थांनी सांगितले, धर्मानं जो आचरण करेल स्वधर्माने. महाराजाचं सगळं चरित्र पहा, सगळ्या चरित्रामध्ये स्वतःच्या धर्मासाठी स्वधर्मानंच महाराजांनी आचरण केलेले आणि त्याला धन्य म्हटलेले. धन्यता कोणाला प्राप्त होते? धन्यता भाग्यवंत पुरुषाला प्राप्त होते, जो भाग्यवान आहे त्याला. काहीतरी पूर्वजन्मीचं संचित असतं, मनुष्य इकडे बोलतो. पूर्वजन्मीच्या संचितातून हे सगळं घडत असतं. महाराज आले, त्यांनी कार्य केलं, पण हे कार्य कोणीतरी पुढे चालवावं. रामानंद महाराजांनी जे काही नियम घालून दिले ते महाराजांनी पाळले, ते महाराजांचे नियम आपण पाळतोय. आपण कशासाठी देव झिजवतो इथं एवढी तळ? आता झोपत 15 दिवस झाले कार्यक्रम चालू आहे, देव कार्यासाठी. आणि महाराजांचं तेच होतं. धन्यता त्याला प्राप्त होते, धन्य पुरुष त्याला म्हणतात जो भाग्यपुरुष आहे, भाग्यवंत आहे. आणि भाग्यवंताची व्याख्या जनाबाईने केली, संत जनाबाईने. त्या म्हणतात, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची आठवण करी रघुनंदन. आणि त्याला धन्यता प्राप्त होत असते. महाराजांचे चरित्र जर तुम्ही पाहिलं, साधी महाराजांची जास्त काही नाही, दिनचर्या पाहावं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, उठल्यानंतर नामस्मरण, आणि नामस्मरण केल्यानंतर मग भरपूर जप झाल्यानंतर स्नान, संध्या आणि काकडा आरती. काकडा आरती झाल्यानंतर रामानंद महाराजांच्या पादुकांना पवमानाचा अभिषेक करायचे, पंचसूक्त पवमान. तो अभिषेक झाल्यानंतर मंदिरामध्ये लोक यायचे. त्या आलेल्या लोकांची संख्या पाहत नव्हते, 4 आहेत, 5 आहेत, 10 आहेत, परंतु त्या आलेल्या लोकांना ते त्या ठिकाणी प्रबोधन करायचे. 1 तास नामस्मरणावर चिंतन व्हायचं, 1 तास. आणि मग चिंतन झाल्यानंतर मग दुपारचा नैवेद्य, आरती वगैरे करून महाराजाबरोबर मग तो प्रसाद घ्यायचा. अर्धा पाऊण तास वामकुक्षी करायची. ते झाले की उठल्याबरोबर महाराजांचं दैनंदिन असे होते की दासबोधाचं वाचन, अध्यात्म रामायणाचं वाचन, भागवताचं वाचन. स्वतः 2-2 तास वाचत बसायचे. कोणाचे पत्र आले असतील, पूर्वी पत्र यायचे, त्या पत्रांचे उत्तरं देत बसायचे. कंटाळा केला नाही. हा नित्य कार्यक्रम होता. आणि ते झाल्यानंतर मग सायंकाळची उपासना. सायंकाळच्या उपासनेला आलेल्या लोकांना परत प्रबोधन करत होते. का? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. आणि अशाच संतांना धन्यता प्राप्त होत असते. लोकांचं कल्याण व्हावं म्हणून संध्याकाळ रात्रीच्या वेळेस उपासना झाली की महाराज 1 तास प्रवचन करायचे. आणि म्हणून आपल्याकडे प्रथा आहे, उपासना झाली की आपण गोंधळकर महाराजांचा एक अध्याय घेतो, कारण महाराज स्वतः बोलतो. आणि अशा रीतीनं राम कार्यासाठी त्यांनी लोकांना लावलेले. ही त्यांची दिनचर्या. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यापासून रात्री 10:30-11 पर्यंत झोपेपर्यंत. मला सांगा, त्यांचा देह कशासाठी झिजला? देव कार्यासाठी झिजला. आणि म्हणून सदा ज्यांचा देव कार्यासाठी देह झिजला, आणि दुसरं सदा नित्य रामनामे वचे वाद त्यांच्या याच्यामध्ये मुखातून सदैव रामनाम. रामनामामध्ये खंड कधी पडला नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. सत्पुरुष जे असतात, साधू पुरुष जे असतात, संत जे असतात, उच्च कोटीला पोहोचलेले महात्मा, त्यांच्या तुमच्या आमच्यामधला फरक सांगतो तुम्हाला.
ते देहाने हे सगळं काम करत असतात, पण मनानं ते भगवंताजवळ असतात. त्यांचं वर्णन करताना माऊलीने एक सुंदर ओवी लिहिली ज्ञानेश्वरी. माऊली म्हणतात, ज्यांचा जन्म या भूतोरा झालेला ते तुम्हाला वर्तन करताना दिसतात. ते वर्तते दिसती देही, पर ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदय समग्र असो, असं भगवंत म्हणतो. ते तुम्हाला माणसासारखं वागताना दिसतात चार चौघामध्ये, पण ते तुमच्यात मुळीच नसतात. देहानं तुमच्यात असतात, पण ते मनानं माझ्यात असून मी त्यांच्या हृदयात असतो. अशाला संत महात्मा म्हणतात. आणि अशाच्या चरित्रामध्ये धन्यता प्राप्त होती. ती धन्यता महाराजाच्या चरित्र. महाराजाच्या शरीराचं किंवा जीवनाचं जे तुम्ही चिंतन केलं तर त्यांचं डबल राज्य चालायचं. आता आपल्या इकडे डबल राज्य सुरू झाले. आपल्या राजकारणात घुसायचं नाही, पण यांनी घेतला निर्णय की तो घ्यायला, तो घेतला, तो घ्यायला, फार अवघड आहे. तसं माणसाच्या देहामध्ये डबल राज्य चालतं. हा जो वर दिसणारा देह याला स्थूल देह म्हणतात. या स्थूल देहानं प्रपंचाचं कार्य करायचं, आणि दुसरा जो आतला देह त्याला सूक्ष्म देह म्हणतात. त्या सूक्ष्म देहानं भगवंताचं कार्य करायचं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीची ओवी, ते वर्तते दिसती देही, पर ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदय समग्र असे. वरच्या देहानं हे सगळं प्रपंचाचं काम करायचं, पण अंतर्मनाने नामस्मरण. म्हणजे याचा अर्थ असा होता की महाराज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हाताने काम करत होते, पायाने प्रदक्षिणा करत होते, फिरत होते, पण अंतर्मनामध्ये महाराजांच्या 24 तास जप चालायचा. आणि या जपाला अजपा जप म्हणतात. हा अजपा जप करायचा नसतो, तो आपोआप ऑटोमॅटिक होत असतो. पण केव्हा होतो? जेव्हा तुमचं सतत नामस्मरण झाल्यानंतर तुमचा नामस्मरण हा स्थायी भाव होतो ना, तेव्हा तुमच्या हृदयातून आपोआप हे नाम येत असते. आणि त्याच्याकरता तेवढी तुमची नामस्मरणाची ताकद पाहिजे. नामस्मरण करण्यामागे असणारा अनुसंधान, इच्छा महत्वाची, मन त्यातलं महत्वाचं आहे. आणि तसं जर तुमचं नामस्मरण झालं तर तुमच्या हृदयातून, अंतःकरणातून देखील रामनाम येतं बघा. हे सिद्ध झाले. तर महाराजांचं देहाने कार्य चालायचं हो, सकाळ पण संध्याकाळ पण आतमध्ये मात्र सतत रामनाम चालायचं. बरे महाराजाचं नाही, अनेक संतांच्या चरित्रात हे वर्णन आहे. गोरोबा काकाचं चरित्र वाचलं तर गोरोबा काकानं स्वतःच्या चरित्रामध्ये स्वतःवर एक अभंग लिहिला. ते हेच सांगतात. भगवंताला म्हणतात, पांडुरंगाला, की तुझं नाम माझ्या सदैव मुखामध्ये राहावं आणि चित्तात मध्ये तू राहावं. आणि देह प्रपंचाचा दास आहे, त्यांना सुखानं देहाचं काम करू द्या. त्यांचा अभंगच आहे, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तुझं नाम मुखात आणि चित्तामध्ये तू राहावा. आणि तशी महाराजांचं चरित्र होतं. महाराजांची तशी परिस्थिती होती. देहानं काम करायचे, पण मनाने ते सदैव भगवंताजवळ राहायचे. असं हे चरित्र आहे महाराजांचं. आणि म्हणून हा श्लोक महाराजांचा या ठिकाणी आल्याबरोबर ना महाराजांनी सुचवला, अत्यंत उत्तम. बघा बरं, त्यांनी प्रपंच नेटका केला आणि परमार्थ नेटका केला. प्रपंच म्हणजे एक लक्षात ठेवा की हा सगळा प्रपंच आमचा जो आहे तो दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, नाही कोठे विश्रांती, रात्र निंतळमळ म्हटलेलं. महाराजाच्या जीवनामध्ये काय दुःख आलं नाही का? अहो, विष्णूचा अवतार असलेल्या रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आपण तर कुठले कोण आहेत? मग संसार दुःखाचं मुळे महाराजाच्या जीवनामध्ये अनेक दुःख आले, पण त्यांनी ते अत्यंत उत्तम रीतीनं पचवले. का? महाराज हे ब्रह्मज्ञानी होते. मला वाटतं मागच्या वेळेस मी तुम्हाला आपले शिष्याची उत्पत्ती, सद्गुरूची उत्पत्ती हे सांगितलं मी, की ते ब्रह्मस्वरूपच आहेत. पण त्यांच्याबरोबर सात्विक माया असल्यामुळे ते परमात्मा परमेश्वर अवतार झाले, आणि आमच्याबरोबर अविद्यारूपी माया असल्यामुळे आम्ही सामान्य लोक म्हणून गणले गेलो. म्हणून महाराजाच्या जीवनात अडचणी आल्या. आपल्याला माहिती आहे, तो
इन्फ्लुएन्झा नावाचा, फ्लू नावाचा रोग झाला आपल्या कोरोनासारखा. बरोबर 100 वर्षांनी कोरोना झाला. आता आपल्याला पुढचं माहित नाही 100 वर्षांनी काय होईल, पण मागचं महाराजाचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात आलं की महाराजांच्या चरित्रामध्ये ज्यावेळेस 1918 ते 1920च्या काळामध्ये हा ही महामारी सगळ्या भारतात होती, तशी 2020 महामारी आली होती. आणि मग त्याच्यामुळे आम्ही अंदाज केला की दर 100 वर्षांना नियती हा खेळ करते, संतुलन राहा म्हणून. पुढे होईल आता आपण त्यावेळेस नसतो. एवढं दुःख पचवलं महाराजांनी, घरातले 4 माणसं ॲट ए टाइम आठवड्यात गेले, परंतु स्थितप्रज्ञ. हे महाराजांच्या जीवनातून आम्हाला शिकण्यासारखं. रामपंचायतन हरवली, नाना प्रकारचे अनेक संकट आली, पण त्या सगळ्या संकटाला अगदी त्यांनी मनातून जे त्याचं म्हणजे त्यांना संकट काय हे माहीतच होतं. कारण संसारात दुःखमुळे संसारात संकट राहणारच, पण महाराज मात्र स्थितप्रज्ञ राहायचे. असं हे चरित्र चिंतन करायचं आपल्याला. 1893 साली वेणी या ग्रामामध्ये महाराजांचा जन्म झाला. हे महाराजांचं आजोळ आणि साखरखेड आहे त्यांचं गाव. 1893ला जन्म झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण साखरखेड्यात झालं. महाराजाचं शिक्षण जास्त नाही होत, 4थीला ते त्यांना शाळा सोडावं लागली, 3री पर्यंत शिकले. शाळा सोडल्यानंतर पुढचं सगळं शिक्षण सकाळची शास्त्र शुक्लकडे त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेतलं. पण इकडचं जर शिक्षण म्हणताल तर महाराजाचं 3री पर्यंत शिक्षण, 4थीला बोर्डाची परीक्षा नाही देतात. 1906 साली साखरखेड्यामध्ये टोळ धाड आली. धाड म्हणजे समुदाय टोळांचा. हे टोळ काय करायचे, शेतामध्ये जाऊन शेतामधलं सगळं पीक खाऊन टाकायचे, सगळं पीक फसतं. बरं त्यावेळेस फवारण्या काही नव्हतं. 1906ची गोष्ट. आता शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला म्हटल्यानंतर मग काय केलं की सरकारने GRच काढला गव्हर्नमेंटनं. आणि GR काढून सगळीकडे काय कळवलं की या टोळ धाड मारायची. आणि मग कोणी मारायची, आपल्याला माहिती आहे की कुठे काही नसले की इलेक्शनचे कामं शिक्षकाला विद्यार्थ्याला, तसं ते शिक्षक आणि विद्यार्थी धरले ना विठीला. आणि या शिक्षकांना विद्यार्थ्यांना पाठवलं, प्रत्येक शेतात जाऊन टोळ मारा. दंडेगुरुजी होते, बोलू नका. आणि दंडेगुरुजींनी काय केलं की GR आल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना दिली, म्हणले उद्यापासून आपल्याला प्रत्येकाच्या शेतात जायचं आणि ते टोळ मारायचे. महाराजांनी विरोध केला. महाराज मुळात ब्रह्मज्ञानी होते. महाराज म्हणाले, अहो या टोळांना मारणं म्हणजे अपराध आहे म्हणाले. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, असं शास्त्र सांगतं. प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा आहे, आत्मा आहे, ईश्वर आहे. आणि टोळांना का मारायचं. 84 लाख योनीच्या प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे, बरं परमेश्वर आहे. म्हणून महाराज कोणाचं मन दुखवत नव्हते. महाराजांनी सांगितलं मी टोळ झाड मारणार नाही, तर म्हणले तुझं शाळेतून नाव कमी होईल. नाव कमी झालं चालतं म्हणे. गुरुजी म्हणले का मारत नाही. अहो म्हणले गुरुजी मला त्या टोळामध्ये रामच दिसतो म्हणजे. आणि हे आपलं धान नाही का म्हणाले, आपण काय देतो म्हणले, आपल्या रामाचं आहे सगळं म्हणाले, रामच आपल्याला देतो म्हणाले. आणि त्या बालवयात जे गुरुजीला सांगितलं ते फार सुंदर वाक्य होतं. ते म्हणले महाराज गुरुजी मला खरं सांगायला मला त्याच्यामध्ये राम दिसतो टोळीमध्ये, टोळामध्ये. म्हणून माझं मत आहे, खानेवाला राम खिलानेवाला राम तो मेरा क्या काम. पहा काय तत्व आहे. खाणारा कोण आहे, राम आहे. खाऊ घालणारा कोण आहे, राम आहे. तर मेरा क्या काम, मी नाही मारणार. शाळेतून नाव निघालं, नाव काढून टाकण्यात आलं. शाळा सुटली 3रीच्या वर्गात. 1906ला हे घडलं. 1910ला रामानंद महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. मुंज झाली होती. कानामध्ये श्रीराम जयराम जय जय राम हा अनुग्रह दिला, हा मंत्र दिला. आपण सगळे श्रीराम जयराम जय जय राम या नामस्मरणाचं चिंतन करतो, मंत्र म्हणतो. पण हा मंत्र केव्हाचा याचा कधी विचार केला का.
तारक मंत्र का म्हणतात त्याला? मंत्र या शब्दाचाच अर्थ काय? म वर अनुस्वार आहे. मम म्हणजे मनन, आणि त्र म्हणजे त्रायते म्हणजे तारणारा. ज्याचं मनन केलं असताना जो तारतो मंत्र त्रायते, तो मंत्र, आणि म्हणून त्याला तारक मंत्र म्हणतात. याचा अर्थ असा की नामस्मरणची जर सतत तुम्ही पुनरावृत्ती केली तर हे नामस्मरण तुम्हाला तारतं, असा हा सिद्ध मंत्र. आणि हा कुठून आलाय? वशिष्ठाने हनुमंतांनी रामदास स्वामीपर्यंत, रामदास स्वामीपासून मग तुकामाईपर्यंत, तुकामाईपासून ब्रह्मचैतन्य महाराज, तिथून रामानंद महाराज, तिथून आपल्यापर्यंत आला हा मंत्र. म्हणजे किती ऋषी मुनींना नामस्मरण याला सिद्ध केलेलं आहे. महाराजाचं पूर्ण आयुष्य नामस्मरणातच गेलेलं. म्हणून मननात त्रायते इति मंत्र हा. ज्याचं मनन केलं असता जो तारतो त्याला मंत्र म्हणतात. बरं, एक तुम्हाला अजून एक रहस्य सांगतो या मंत्रात. या मंत्राचं रहस्य असं आहे, हाच मंत्र नाही, कुठलाही मंत्र तुम्ही घ्या, सगळ्या मंत्राचं शेवटी तत्व एकच आहे, ब्रह्मसाक्षात्कार. कोणताही मंत्र पहा तुम्ही. आपल्याकडे अनेक संप्रदाय आहेत, अनेक देवदेवता आहेत, आणि प्रत्येक देवदेवताचे मंत्र वेगळे. गणपतीचा वेगळे मंत्र वेगळा आहे, देवीचा मंत्र वेगळा आहे, महादेवाचा मंत्र वेगळा आहे, विष्णूचा मंत्र वेगळा आहे, सगळे वेगवेगळे मंत्र आहेत. पण या सगळ्या मंत्राचं हेतू एकच आहे, सार एकच आहे, अर्थ एकच आहे, तत्व एकच आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. गण गणात बोते, बरेच जण गजानन महाराजांचे भक्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त संप्रदाय, आणि आपला रामदास संप्रदायाचा श्रीराम जय राम जय जय राम. तिन्ही मंत्र, तीनच उदाहरण घेऊ आपण, कारण बाकी घ्यायला आपल्याला खूप मोठं चरित्र पुढे महाराजांचं सांगायचं. पण महाराजांचा नामच पण हा जीव की प्राण असल्यामुळे आपल्याला या मंत्रच रहस्यावर थोडं बोलणं आवश्यक आहे. गण गणात बोते, 3 गण आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 3 आहेत, आणि श्रीराम जय राम जय जय राम त्रिवारण रामाचं नाव आहे तिन्हीमध्ये. काय अर्थ याचा? शास्त्र सांगतं, पहिलं गण म्हणजे जीव, दुसरं गण म्हणजे शिव, आणि तिसरं गणात किंवा गण म्हणजे ब्रह्म. हे जीवा तू शिव आहेस आणि तूच ब्रह्म आहेस, हे तत्वज्ञान या मंत्रातून आम्हाला हे मंत्र हा सांगतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 3 दिगंबर आहेत. पहिलं दिगंबर म्हणजे जीव तुमच्यासाठी, दुसरं दिगंबर म्हणजे शिव, आणि तिसरं दिगंबर म्हणजे ब्रह्म. हे जीवा तू शिव, तूच ब्रह्म आहेस, असा अर्थ आहे. श्रीराम जय राम जय जय राम, पहिलं राम म्हणजे जीव, दुसरं राम म्हणजे शिव, आणि तिसरं राम म्हणजे ब्रह्म. हे जीवा तूच ब्रह्म आहेस. काही लोक म्हणतात, अहो त्याच्यामध्ये 3 राम आहेत, म्हणजे बघा आपल्याकडे 3 राम झाले, एक परशुराम, दुसरा दाशरथी राम, आणि तिसरा बलराम. पण मला सांगा, हे राम वेगवेगळे झाले, कार्य वेगवेगळं, वेगवेगळ्या काळात ते प्रकट झाले. यांचं रूप वेगळं असलं पण स्वरूप यांचं सगळ्याचं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे परशुरामही ब्रह्म आहे, दाशरथी रामही ब्रह्म आहे, आणि तिसरा रामही ब्रह्म आहे, बलराम. याचा अर्थ 3 राम ब्रह्मचे. आणि नाव घेणारा जीव तुम्ही देखील ब्रह्म आहात, हे शास्त्राचं तत्व आहे. पण आम्हाला ब्रह्म मानायला तयारच नाही. तुम्हाला जर कोणी ब्रह्म म्हणलं, तुम्ही म्हणलं बाई आणि मी काय ब्रह्म आहे का? आम्ही कुठे ब्रह्म असतो का? आता काय समजावून सांगावं तुम्ही ब्रह्म आहे ते, कसं सिद्ध करून सांगा? तुम्ही ब्रह्मच आहात, पण अज्ञानानं तुम्ही स्वतःला ब्रह्म मानत नाही, आणि म्हणून तुम्हाला नामस्मरण करा म्हणून साधू संत सांगतात. एकदा तर कबीरदाजीला ते नामस्मरण करत असताना एकाने विचारलं चिकित्सकांना, वय कमी होतं पहिल्यांदा, म्हणजे फार तरुण वयात होते. अरे बोले क्या है कबीर, तो क्या करता है? बोले मैं राम का नाम लेता हूँ. बोले कौन से राम का नाम लेता है? कबीर बोले राम तो एक हुआ. अरे बोले राम कितने हुए मालूम नहीं चला, बोले राम नाम लेने को है तेरा सब फुजूल है, बोले जा तेरे गुरुजी को पूछ कितने राम हुए. आणि असं म्हणून त्याने एक दोहा म्हटलाय. काय म्हटला? त्यानं सांगितलं की जे राम आहेत म्हटलं 3 प्रकारचे. मध्ये बोललं की काय होतं, मला ते लिंक तुटती माझी. हां
त्याच्यानं कृपया वरती स्टेजवरती हेच करू नका, शांत बसा बस. त्याच्यानं 3 राम आहेत त्यांनी सांगितले, 4 रामाचा उल्लेख केला. अरे बोले एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट में लेटा, तीजे राम त्या सकल पसारा, और चौथा राम सबसे निराला. इसमें से कौन सा राम तुम्हारा. परेशान झालं ते. म्हणलं इथं 4 राम सांगितले. उठून गेलो गुरुजी म्हणले, गुरुजी राम 4 आहेत का. गुरुजी म्हणले, अरे राजा म्हटले, ही दुनिया म्हणजे रंगीबेरंगी म्हणे, दुनियामध्ये अनेक भाव आहेत म्हणाले. जो मनुष्य जसा चष्मा घालल तशी त्याला दुनिया दिसते म्हणले रे कबीरा. अरे म्हणले हे 4ही राम एकच आहेत म्हणले. जो राम दशरथाचा बेटा आहे तोच राम या सगळ्या जगामध्ये. वही राम कुठे लेट आहे देहामध्ये. तोच राम सगळीकडे देहामध्ये आहे. 84 लाख योनीमध्ये तोच राम आहे. आणि त्याच रामाचा हा पसारा म्हणजे तोच राम काय करतो, मायेनं हे सगळं जगत उत्पन्न करतो. म्हणजे हे जगत कोणी निर्माण केले, रामानेच निर्माण केले. 84 लाख योनीमध्ये कोण रामच आहे, आणि तोच राम कोणी दशरथाचा मुलगा आहे. पण तो या जगाला निर्माण करत असून या जगामध्ये 84 लाख योनीमध्ये राहत असला तरी तो यांच्यापेक्षा निराळा आहे. का? कारण त्याला माहिती जगत मिथ्या आहे, तो त्रिकालाबाधी सत्य आहे, आणि म्हणून तो वेगळा आहे. याचा अर्थ असा आहे की 4ही राम एकच आहेत रे बाबा. मला तर हे प्रवचन झाल्यानंतर अमरावतीला प्रश्न विचारला. म्हणले गुरुजी एक विचारू का. म्हातारा माणूस होता बरं, मग हुशार होता. म्हणले तुम्ही कोणत्या रामाचे जप करता. माझ्या लक्षात आलं हे प्रवचन. म्हणले बा, म्हणले दशरथानं ज्या रामाचं नाव ठेवलं ना, दशरथानं ज्या रामाचं नाव ठेवलं त्या रामाचा मी जप करतो म्हणलं. आणि त्याला म्हणतात आत्माराम, तो माझ्या हृदयात आहे म्हणलं. म्हणजे याचा अर्थ दशरथा पूर्वी राम त्रिकालाबाधित सत्य हो. या भूताला जेव्हा काही नव्हतं तेव्हा तो होता, आजही आहे उद्याही राहणार आहे. तो त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि त्या रामाचा आम्ही जप करतो, चाहे तो दशरथ असो, तो परशुराम असो किंवा बलराम असो. आणि म्हणून त्या आत्मारामाचा आपला जप चालत असतो. तो ब्रह्मांडाचा नायक, तो ब्रह्म आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की सगळे साधू संत शास्त्र पुराण सगळे एकच सांगतात, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. आहे की नाही, सांगतात तुम्हाला. का बरं स्मरण का करा म्हणतात नामाचं. याचा अर्थ असा लक्षात घ्यायला पाहिजे आम्ही सामान्य माणसांनी, की आम्हाला कुठलं तरी विस्मरण झाले. विस्मरण झाल्यावर लोक स्मरण त्याला म्हणतील ना. मग कशाचं विस्मरण झालं आम्हाला, कशात झाले. आम्हाला आमच्या स्वरूपाचं विस्मरण झालंय. आम्ही कोण आहे त्याचं ज्ञानच आम्हाला नाही आहे. आणि अज्ञानानं आम्ही देव मानतो. शास्त्र काय सांगतं, तुम्ही खरं तर या ठिकाणी परमात्मा आहात, परब्रह्म आहात. बरं, 4 वेदांचं जेव्हा तत्वज्ञान तुम्ही पाहता, 4 वेदांचे 4 असलेले महत्वाचे जे महावाक्य आहेत, त्या 4 महावाक्याचा जर तुम्ही विचार केला तर 4 महावाक्य काय सांगतात बघा. ऋग्वेद सांगतो प्रज्ञान ब्रह्मा, जीव हा ब्रह्म आहे. एकेका वेदांचं तत्वज्ञान आहे का. अथर्ववेद सांगतो अयम आत्मा ब्रह्म, तुझा आत्मा ब्रह्म आहे. सामवेद सांगतो तत्वमसि, ते ब्रह्म तू आहेस. आणि यजुर्वेद सांगतो अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. 4ही वेदांनी काय सांगितलं. 4ही वेदांनी तुम्हाला ब्रह्म म्हणून म्हटलेलं आहे. पण 4ही वेदांनी तुम्हाला ब्रह्म म्हणून म्हटलं असलं तरी आम्हाला ब्रह्म मानतो का. आम्हाला ब्रह्म मानत नाही. हे अज्ञान आहे. म्हणजे तुम्हाला देह मानता, आणि अज्ञानामुळे आम्हाला देह मानतो. म्हणून तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाचं विस्मरण झालं. ते स्वरूपाचं स्मरण व्हावं म्हणून नामस्मरण आहे. आणि म्हणून सद्गुरू देखील सांगतात स्मरण करा, स्मरण करा, नामस्मरण करा. आमची अवस्था कशी झाली माहिती आहे का. एक ते मेंढ्याचा दृष्टांत सांगतात. एका मेंढपाळाकडे काही मेंढ्या होत्या, आणि त्या मेंढ्या तो धनगर चारायला घेऊन जायचा. आणि सिंहाचं पिलू आईवडिलापासून चुकलं आणि त्या मेंढ्यामध्ये घुसलं.
ताटातूट झाली. आता ते पिलू त्या मेंढ्यामध्येच राहू लागले. बरेच दिवस राहिल्यानंतर मग ते मेंढ्यासारखा तिथलं गवत खायचं, म्या करायचं, ब्या करायचं. काही दिवसानंतर हे मायबाप फिरत फिरत असताना रोज त्याचा शोध घेऊन घेता घेता त्यांनी एका उंच डोंगरावरून पाहिलं की खाली मेंढ्या चरतात आणि त्याच्यामध्ये आपलं पिल्लू आहे. आपल्या सिंहात छावा तिथे, म्हणून त्यांनी वरतूनच मोठा आवाज केला आणि तो पळत खाली आला त्या डोंगरावरून. तो पण सगळ्या मेंढ्या पळून गेल्या, फक्त सिंहाचं पिल्लू पळालं नाही, कारण त्याला भीती नाही वाटत. मग त्यांनी त्याला सांगितलं, अरे तू मेंढा नाहीस रे, तू अज्ञानानं मेंढा समजायला, तू अज्ञानानं स्वतःला शेळी समजायला. अरे तू आणि मी एक आहोत म्हणाले, तू जरा तुझं स्वरूप बघ काय तर. आणि तुला जरी खोटं वाटत असेल ना तर चल म्हणले सरोवरावर. त्या मायबापाने त्या सिंहाच्या नरमादीने त्याला सरोवरावर नेलं. शांत पाणी होतं आणि त्या बोलू नका, त्या शांत पाण्यामध्ये त्यांनी स्वतःचा देहन ते दाखवलं. म्हणले बघ तुझ्या माझ्यामध्ये किती साम्य रे म्हणाले. नखशिकांत आपण दोघे आपण सारखेच आहोत म्हणाले. पण तू ते मेंढा समजायला, कारण त्यावेळेस आरसा नव्हता ना, नाही तर आरशात पाहिलाच ना रूप. हां, असं अज्ञानानं त्यांनी स्वतः तो मेंढा म्हणत होता. पण जेव्हा त्या सिंहाने स्वतः त्याचं स्वरूप दाखवलं त्याला, तेव्हा त्याला पटलं की अरे मी तर सिंहाचा छावा आहे, मी तर सिंहाचं पिल्लू आहे, मी मेंढा नाहीच. तसं आमचं झालं आहे. आम्ही ब्रह्मा आहोत. चारी शास्त्र वेदांत सांगतो, सगळं शास्त्र सांगतंय. पण आम्हाला देह मानायला, आम्हाला ब्रह्म मानायला तयारच नाही. आम्हाला देहच मानतो. आणि म्हणून नामस्मरण यासाठी आहे की तुम्ही देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जायला पाहिजे आणि तुम्हाला आत्म्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणून नामस्मरण काही साधी गोष्ट नाही आहे. या विचारानं आमचं नामस्मरण व्हायला पाहिजे. जसं 4 वेदानं सांगितलं तुम्ही ब्रह्मा, तसं सगळं तत्वज्ञान सांगतो. भागवतात व्यासाने सांगितलं, शंकराचार्यांनी पण सांगितले की ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीवो हा ब्रह्म आहे. जीव हा ब्रह्म आहे हे शास्त्र पण सांगतं. पण आम्ही मानायला तयार आहेत का? आणि म्हणून तुम्हाला ते तुम्ही मानत नाही, तुम्हाला ते विस्मरण झालं. त्याच्याकरता हा श्रीराम जय राम जय जय राम हा जप आम्हाला दिलेला आहे नामस्मरणाचा. बरं अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. काही लोक म्हणतात की महाराजाच्या जीवनामध्ये फार मोठा चमत्कार आहे. कुठला चमत्कार आहे? म्हणजे कुठलं तरी डॉक्टरांनी त्या अकोल्याला म्हणाले, त्या भोपळे कोण होते दुसरे 2 डॉक्टर ते बघा, हां, त्या दोघांनी स्टेथोस्कोपनं तपासलं तर काय झालं सगळ्यांना माहिती. श्रीराम जय राम जय जय राम ऐकायला आलं. एक आयुर्वेदिक डॉक्टरने तपासलं तर पोट, त्यावेळेस श्रीराम जय राम जय जय राम ऐकायला आलं. हा चमत्कार आहे? हा चमत्कार मुळीच नाही. चमत्कार गारुडी करत असतो. तो महाराजांचे गारुडी नव्हते. चमत्कार नाही, पण त्याच्या मागचं विज्ञान आम्हाला माहीत नाहीये. तुमच्या देखील शरीरातून, हृदयातून, अंतःकरणातून श्रीराम जय राम जय जय राम स्टेथोस्कोप म्हणून ऐकायला येईल, पण त्याच्या मागचं रहस्य काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. बरं फक्त महाराजांच्याच हृदयातून येत होतं का? ब्रह्मचैतन्य महाराज चरित्र पहा. जे ब्रह्मचैतन्य महाराजांचा असा हाताचा तळवा जर कानाला लावला तर त्यातून श्रीराम जय राम जय जय राम येत होतं. त्यांचं चरित्र वाचा. ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य जे ब्रह्मानंद महाराज, खवा आणला होता मोठा आणि खव्याचे पेढे करू लागले. पेढे करता करता पेढा केला तर असं चपटा करायला होतं, केला त्याच्यावर राम उमटाव. जनाबाईच्या गौऱ्या पांडुरंग पांडुरंग म्हणत होते. चोखोबाचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. हा काय चमत्कार आहे? चमत्कार मुळीच नाही. फक्त त्याचं तत्वज्ञान आणि ते माहीत नाही आम्हाला. आम्ही आपलं, त्याचं कारण असं की आम्ही तेवढा अनुसंधानानं त्या नामस्मरणात घुसत नाहीत. हो, विनाकारण लोकांनी आपल्याला महाराजांना सांगितलं किंवा लोकांना दिसावं म्हणून हातामध्ये स्मरणी घेऊन नामस्मरण करतो आपण. आम्ही तितकं आतमध्ये घुसत नाही. ज्या महाराजाचं 24 तास नामस्मरण चालवतो, ध्यान प्रपंचाचं काम पण अंतर्मनामध्ये सतत नाम होतं, तसा तुमचा स्थायीभाव नाम व्हायला पाहिजे. आणि तसा स्थायीभाव नाम झाला तर तुमच्या त्या स्टेथोस्कोपमधून जरी श्रीराम जय राम जय जय राम ऐकायला येते. हे काही जादू नाही, काही नाही, फक्त ती तुमच्या मनाचं धारणा आहे. तेवढी मनाची धारणा आमची व्हायला पाहिजे. करतो आम्ही जप, पण तितक्या एकाग्रतेनं, तितक्या तन्मयतेनं आमचा तो जप होत नाही, याचा अर्थ आहे.
बरं, दोन प्रकारे अनुष्ठान पद्धतीने तसा जप केला तर तुमच्या हृदयातून नामस्मरण ऐकायला येईल, परंतु सतत उठता बसता नामस्मरण केलं तर तो देखील फायद्याचा आहे. शेवटी मृत्यूच्या विमुखातून नाम येऊ शकतं आणि सायुज्य मुक्ती मिळू शकते. तेही करा, पण हे करताना थोडा एक अनुष्ठानाचा विषय दोन एक अर्धा तास तरी महाराजासमोर बसून नामस्मरण करा बरं दररोज. जनामायचं आपण प्रत्येक उदाहरण बघा, प्रत्येक उदाहरणामध्ये पाहायला मिळते. मग याच्या मागचं तत्व काय, रहस्य काय बघा. काय आहे की आमच्या या पुराणामध्ये असलेलं सगळं तत्वज्ञान हे पाश्चात्य विचार म्हणते त्याचा अभ्यास करते आणि मग त्याच्यावरती तत्वज्ञान सांगतात आणि मग आम्हाला ते खरं वाटतं. आता गंमत अशी आहे, आम्ही याचा इतके वर्ष झाले आम्ही अनुग्रह घेतला, पण आम्ही कधी विचार केला का फक्त महाराजाच्याच कसं काय हृदयातून येत होतो, आमच्या काय येत नाही. कधी आमच्या मनाला प्रश्न पडला का? अजिबात पडला नाही. आम्ही त्याचा विचारच केला नाही आणि त्याचा अभ्यासच केला नाही. परंतु हा विचार त्या पाश्चात्य शास्त्रज्ञांनी कला कुठल्या अमेरिकेतल्या त्या काय साधा माणूस हो ज्याने ग्रंथ लिहिलाय बघा, तुम्ही तो व्हिडिओ पण ऐकला असेल, फिजिक्स केमिस्ट्री अँड ह्युमन बॉडी, बोलू नका. आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, तो शास्त्रज्ञ आम्हाला सांगतो बघा काय बोलतो तो तुम्हाला. तो म्हणतो फक्त तुम्ही मला 5 मिनिट द्या, 5 मिनिटांमध्ये मी सगळं जग राममय बनविल. काय जादू आहे. इकडचा अभ्यास केला सगळ्या. मी म्हणे महाराजांचं चित्र त्याच्यापर्यंत गेलं नसेल, पण त्याच्यापर्यंत चोखोबाचं गेलं, त्याच्यापर्यंत जनाबाईचं गेलं ना, संतांचे चित्र गेले नाही. अभ्यास केला की का जनाबाईच्या गवऱ्यातून हे राम राम येत होतं, पांडुरंग पांडुरंग येत होतं, का चोखोबाच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल येत होतं. अभ्यास केला त्यांनी आणि अभ्यास केला त्याने, एक तत्वज्ञान मांडलं. ते खरंय. मेडिकल सायन्स काय सांगतं की तुमच्या जीवनामध्ये एका सेकंदामध्ये तुमच्या 30 लाख पेशी मरतात आणि त्याच वेळेस 30 लाख पेशी जिवंत होतात. किती हे सतत चालू असतंय जीवनामध्ये. आता तुमच्या चालू आहे. प्रवचन ऐकत असताना तुमच्या ज्या पेशी मेल्या आणि त्याच्या ऐवजी ज्या पेशी जिवंत होत्या ना, त्या सगळ्या पेशी अत्यंत शक्तिशाली सात्विक राहतील, कारण तुम्ही प्रवचन ऐकायलात रामाचं. आणि आता ज्या तुमच्या पेशी तयार होतील ना या 1 घंट्यामध्ये, त्या पेशी अत्यंत बलशाली सात्विक, आणि त्यामुळे तुमच्या मनामधले या प्रवचन काळापुरते किंवा तिथून काही काळापुरतं निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येणारच नाही. इथं बसलात एकही नकारात्मक विचार, पण माणसाच्या मनामध्ये एका मिनिटामध्ये 15 ते 20 निगेटिव्ह विचार येतात, पण प्रवचनाला बसल्यानंतर येत नाहीत, कारण त्याच पेशी सात्विक पेशी आता तुमच्या निर्माण व्हायला. म्हणून त्या शहाण्याने सांगितले मग आम्हाला 5 मिनिटं द्या. मग म्हणले 5 मिनिटांनी काय करशील. 5 मिनिटामध्ये म्हणले एका सेकंदात 30 लाख पेशी ज्या जिवंत होतात ना, आणि त्यावेळेस तुम्ही जर रामनाम घेत असाल 5 मिनिटं, तर त्या 5 मिनिटामध्ये किती पेशी होतात माहिती आहे का. म्हणलं नाही. म्हणले पहा, एका सेकंदात 30 लाख, एका मिनिटात 18 लाख, 5 मिनिटात 90 लाख पेशी तुमच्या ज्या उत्पन्न होतात ना, त्या पेशी सगळ्या जे ते अत्यंत बलशाली असतात, सतेज असतात, सात्विक असतात. आणि त्या पेशी अशा जर तुमचा पेशींचा समुदाय जर शरीरात वाढत 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 गेला, तर तुमच्या हृदयातून रामनाम बाहेर यायला वेळ लागणार नाही. पण तेवढं तुमचे आहे का ताकद करण्याची. अहो हे प्रवचन मी याच्यावर बोललो अमरावतीला परवा. म्हणलं किती जणांना वेळ आहे मला सांगा बरं वेळ द्यायला. महाराजांनी तर पूर्ण सकाळ पण संध्याकाळ पण 24 तास नामस्मरण केले. आपल्यापैकी कोणी 1 तास 3 घटिका, 1 तास 24 मिनिटाचा 1 घटिका असते. 24 ते 72 मिनिट. 72 मिनिट कोणी द्यायला तयार आहे का. रिटायर झालेले लोक होते. पण त्यांनी जे उत्तर दिलं ते म्हणले नाही नाही, म्हणले आम्हाला म्हणले वेळच नाही, फार बिझी आहे. म्हणलं 48 मिनिट तरी तयार होईना. म्हणलं 1 घटिका 24 मिनिट वेळ द्या, फारच बिझी आहे. म्हणले हो. म्हणलं समजा आता तुम्हाला इथं यम न्यायला आला आणि तो जर म्हणला तुम्हाला मी न्यायला, तुम्ही म्हणताल मी फार बिझी आहे शेजाऱ्याने, आणि तो नेईल का. अरे जीवन क्षणभंगूर आहे. 24 मिनिटं तरी द्या. ज्या माणसानं पूर्ण महाराजांनी ज्या 24 तास पूर्ण आयुष्य ज्या नामस्मरणात घातलं, तुम्ही 24 मिनिटं देऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थानं फार छान म्हणलेले, जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे बा त्याशी.
पण ज्याने घातली जन्माची त्याची कशी विसरावी? अन्न कोण देतो उदराला? इथं सगळ्यांनी नोकऱ्या केलेल्या असतील तर रिटायर झाला तुम्ही, नोकरीचा का आठवा? पोटाला पगार देतो तो, अन्न देतो तुमच्या उदराला, म्हणून तुम्हाला तुमचा देह तिथं विकावा लागला. रविवारी देखील जावं लागत होतं. इलेक्शन ड्युटी आली की नाही म्हणता येत नव्हतं. किती तास असो, का? उदराला अन्न देतो ना, पगार देतो ना. मग विचार करा, ज्यानं तुम्हाला जन्माला घातलं त्याच्यासाठी तुम्ही 24 मिनटं देऊ शकत नाहीत, म्हणजे किती आपण करंट आहोत. फार वाईट परिस्थिती आहे. म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही 24 मिनिटं जर एका आसनावर बसून अनुसंधान साधून एकाग्रतेने, मी तर म्हणतो अशा वेळेस बसायला पाहिजे संध्याकाळी 11 ते 11:30 दरम्यान. कोणी सगळे झोपलेले आहेत, फक्त मंदिरातला दिवा चालू असा देवाजवळचा, आणि तिथं आपलं महाराष्ट्र रात्र बसायचे हो. तिथं आपलं आपण नामस्मरण 30 मिनिटं करा. आणि नित्यनेमानं तुम्ही जर रोज असं नामस्मरण करता तर तुमच्या शरीरातल्या, मला सांगा, पेशी किती सतीच होतील हो. तुमच्या मनामध्ये हे कचराच भरला जाणार नाही. कचरा म्हणजे वाईट विचार, कुठलाच निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात येणार नाही. तुम्ही तुमचं डोकं एवढं सुपीक होईल. आणि अशा प्रकारे नामस्मरण तुम्ही जरी केलं तर तुमच्या हृदयाला स्टेथोस्कोप लावल्यानंतर जर तुमच्या हृदयातून नामस्मरण नाही आलं तर मला सांगा, मी उजवा हात कापून देईन. पण 8 एकच आहे, एकाग्रतेने नामस्मरण करावं. उगं नामस्मरण नाही करायचे मला येऊन हात कापून द्या म्हणले तुम्ही देणार नाही. बरं, हा, एवढं स्वस्त सोपं नाही. तेवढं अनुसंधान पाहिजे. कारण तेवढं जर अनुसंधान केलं तर त्याची पावती तिचे तुमच्या डॉक्टरने काय करते, निकालात घालून तुमच्या छातीला की रामनाम ये मी वा 100% ते आता हात कापून द्यायला हरकत नाही. पण ते नाम तुमच्या याच्यातून यावं. असा जर एखादा जरी नामप्रेमी निर्माण झाला तर किती महाराजांना आनंद होईल. आणि मला हात कापून द्यायला काही अशाचा वागोड वाटणार नाही. अरे चांगली गोष्ट आहे ना. म्हणून ह्या चमत्कार मुळीच नाही नाम महाराजांच्या जीवनात घडलेला. किती घटना घडल्या. 1910 साली हा अनुग्रह मिळाला. 16 वर्षी लग्न झालं. बापरे, 15 मिनिटं बाकी आहेत. मला काय वाटतं, एक माझी विनंती, 12:20 ला गुलाब उधळून पुढे 5-10 मिनिटं घेऊ, चालेल का सगळ्यांना? अरे हां हां, जरूर. बरोबर, 45 मिनिटं आहेत. अरे हो हो, अरे करेक्ट, 11:15 झाले. धन्यवाद धन्यवाद. हां हो, व्यवस्थित होते. आता दुसरा मुद्दा हा आहे की बघा, 1910 ला हा अनुग्रह झाला. आणि म्हणून अनुग्रहाचं महात्म्य काय, नामस्मरणाचं महात्म्य काय हे सांगणं आवश्यकच आहे. आणि महाराजाच्या हृदयातून नामस्मरण काय येत होतं हे आपल्याला कळायला पाहिजे ना. नुसतं कथेमध्ये वाचून चरित्रात सांगून उपयोग नाही आहे. त्याच्या मागचं रहस्य कळणं महत्त्वाचं आहे. आता दुसरं असं की महाराजांचा विवाह झाला त्यानंतर 1910 ला अनुग्रह झाला. त्यावेळेस महाराजांचं वय 16 वर्षाचं वय होतं. बरं, गंमत तुम्हाला सांगतो, आधीचा चरित्रामधला संवाद वाचा, प्रल्हाद चरित्रामध्ये. आईनं महाराजांना, कोणत्याही आईला वाटतं आपल्या मुलाचं लग्न व्हावं, 2-4 व्हावं. महाराजांनी आईला स्पष्ट विरोध केलेला आहे. नाही म्हणले, मी ब्रह्मचर्याचं पालन करणार आहे. आई म्हणली, विवाह म्हणजे परमार्थात बाधा, मला लग्नच करायचं नाही. आईला गप्प केलं, शांत बसली आई. मग आई हुशार, आईनं हळूच मनातली इच्छा रामानंदाला सांगितली, महाराज माझी इच्छा आहे प्रल्हादानं संसार करा, पण प्रल्हाद विवाहच करत नाही म्हणतो. बरं माय बाई, पाहू. आणि एका दिवशी रामानंद महाराजांनी त्याला पोरगी पाहिली ना डायरेक्ट, आणि लग्न ठरवलं. आता मनात नसताना गुरु आज्ञा म्हणल्यानंतर एकमेव शिष्य हा होता की गुरुची आज्ञा पाळणारा होता. सांगितलं त्यांनी, मुलगी पाहिली म्हणले आणि तुझं लग्न आहे. गंमत तुम्हाला सांगतो, प्रल्हाद महाराजाचं लग्न आधी झालं, नंतर रामानंद महाराजाचं लग्न झालंय. रामानंद महाराजाची इच्छा नव्हती, पण रामानंद महाराजाला त्यांच्या गुरुनी सांगितलं, ब्रह्मचैतन्य महाराजांनी, की आनंद सागरची कन्येशी तू विवाह कर, गुरु आज्ञा. पण एक तुम्हाला गंमत सांगतो, रहस्य सांगतो, महाराजांच्या चरित्राचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे समर्थाचे चरित्र, की समर्थ हे बहुल्यावरच सावधान म्हणले की पळाले, सावधानच झाले. तुम्हाला लोणीच्या सखाराम महाराजाचं चरित्र माहीत असेल. लग्न झालं,
धाकधूक धाकधूक धाक आणि फळशोपणाच्या दिवशी पळून गेले. प्रल्हाद महाराजांनी गुरुची आज्ञा म्हणून लग्न केलं, पण अनष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं. हे वैशिष्ट्य या चरित्रात. फळशोपणाच्या दिवशी जेव्हा जिजीमाईन ते एकत्र एकांतात आले, त्यावेळेस त्यांनी जिजीमाईला सांगितलं की आपण एकत्र कशासाठी आलो? आपण आनंद उपभोगण्यासाठी आलो. आणि खरा आनंद कशात आहे? रामनामात आहे. तूही रामनाम घेईन, मी रामनाम घेईन असं म्हणून भिंतीला टेकून बसले, रात्रभर नामस्मरण केलं. ही काही साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही बघा. असले त्यांचं ब्रह्मचर्य. गुरुची आज्ञा तर पाळली ना, पण गुरुची आज्ञा पाळल्यानंतर कुठलाही मनामध्ये कामी विचार येऊ दिला नाही नामस्मरणाशिवाय. कुठलाच वाईट विचार मनात आला नाही. खरं म्हणजे रात्र रात्र पत्नीला समवेत असून मनामध्ये कसलाही कामी विचार स्वतःच्या न येणं, तिच्या मनात न येऊ देणं, ही काय साधी सोपी गोष्ट नाही. पण ती महाराजांनी करून दाखवली. म्हणून मी म्हणेन या सगळ्यामध्ये महाराजांचा आमच्या पहिल्या नंबरवर लागतो या ब्रह्मचर्य. दोन्ही गोष्टी केल्या, आईची इच्छा, गुरुची इच्छा, सगळं करून ब्रह्मचर्याचं पालन केलं. असे त्यांचे चित्र अनेक असे वेगवेगळे किस्से. 16 वर्षी विवाह झाला, कुटुंबाची जबाबदारी होती. 4 आपत्ती होते, मुकुंद काकांना आणि गंगाबाईंना. महाराजाचा नंबर 3रा होता. लहान गोपाळांना, मोठे बाबाजी. घरामध्ये सदैव जे ते सात्विक अग्निहोत्र चालायचं, नामस्मरण चिंतन. अहो वर्णनच केले नाही. सदा देह देव देव काजे झिजे देह ज्यांचा. एकट्या महाराजाचा नाही तर महाराजाच्या कुटुंबातल्या सगळ्यांचाच देह देवाच्या काजासाठी झिजायचा. सकाळपासून ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, गुरुकुल पद्धती होती, सगळं होतं. ते रात्री 10 वाजेपर्यंत ईश्वराच्या चिंतनात राहायचे. आणि आम्हाला इथं 24 मिनिटं वेळ मिळेल, बिझी म्हणतात. बघा महाराजाचे चित्र. मग हे चित्र आम्हाला शिकायचं काय हे महत्वाचं आहे. असे महाराज गृहस्थाश्रमी जीवन जगत असताना अचानक 1918 साली एक फार मोठी आपत्ती आली. सगळ्या देशात आली हो. इन्फ्लुएन्झा नावाचा. मी सांगितलं होतं अगोदर मोबाईल बंद करा, गाणी ऐकू देऊ नका, तुम्ही ऐकू नका ना आम्हाला ऐकू देऊ नका, बंद करा. आणि अजून कोणाचं विसरला असलं तर काढून बंद करा बरं, परत डिस्टर्ब नकोच, करा बंद. कारण काय होतं लक्षात राहत नाही माणसाच्या राहतून, मग कथेमध्ये विक्षेप निर्माण होतो. आता मला सांगा मी काय सांगू लागलो. आता इथं असं यावं लागतं कारण माझ्या पुढे काहीच नाही ना. मी तुम्हाला चित्र सांगायलो तर पुढे उपासनेचे पुस्तकं ठेवलेत निमित्ताला. आता मला लिंक जोडायची म्हणून तुम्ही मला सांगा काय बोललो मी ते. हां हां करेक्ट, वा व्हेरी गुड. इन्फ्लुएन्झा, त्याला इन्फ्लुएन्झा म्हणतात इंग्रजी भाषेत. म्हणजे आपल्या मराठी भाषेत फ्लू. थंडी, ताप, अंगदुखी की खलास, असा तो रोग भयंकर भारतामध्ये आला, महामारी. आम्हाला लोकमान्य टिळकाच्या चित्रपटात पण आहे हा इन्फ्लुएन्झा. त्यांचा मुलगा मेला इन्फ्लुएन्झामध्ये. म्हणजे सगळ्या भारतात हा रोग झाला. याला प्लेगसारखी बिमारी होती हो. गुंजराला आणि घुशीला हे जंतू व्हायचे आणि त्यानं मग माणसं मरायचे. बरं आता ह्या नंतर बघा 100 वर्षानंतर कोरोना झाला. या कोरोनाचं काय वैशिष्ट्य आहे की माणसं मरत होती, काही लक्षण तसे काही नाही, फ्लू सारखीच होती हो. परंतु एक होतं की त्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीला घरात बसावं लागत होतं, बाहेर जायचं नाही, क्वारंटाईन. आणि त्याचे उलटं होतं फ्ल्यूमध्ये. रानावनात जाऊन राहावं लागत होतं, घरात राहिली की फ्ल्यू व्हायचा. मग लोक घरात शेतानं झोपड्या बांधून राहू लागले. हा दोन्हीमधला विरोधाभास आहे, फ्ल्यूचा आणि कोरोनाचा. पण आपण तो अनुभवला, अंगावर रोगटे उभा राहतात. ती परिस्थिती पाहिली तर तीच परिस्थिती त्यावेळेस महाराजांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. अहो आपल्या घरात तरी 1-2 गेले असतील, आजूबाजूला गेले असतील. इथं महाराजांच्या घरातले 7 दिवसामध्ये 4 माणसं गेले. मोठे भाऊ बाबाजी, वडील मुकुंदांना, तिसरे वडील वहिनी आणि चौथे गोपाळांना.
चारही माणसं एक एक 2 दिवसाच्या अंतराने एकाची तिरडी गेली की दुसऱ्याची बांधायची तयारी. काय झालं असेल महाराजांच्या मनाची अवस्था? पण महाराज काय तुमच्या आमच्यासारखे सामान्य होते का? महाराज पूर्णत्वाला पोहोचलेले होते. महाराज हे सगळं तत्वज्ञान माहित होतं. महाराजांनी त्या रडणाऱ्या लोकांना समजावून सांगितलं, अरे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे तो जन्माला आला त्याला मृत्यूच असतोच आणि तो मरणारच आहे. तुम्हाला सगळ्यांना जेवढे 6वीनं 5वीला येऊन श्वास तुमच्या डोक्यावर लिहिलेत ना तुमच्या ह्याच्यात, तेवढे श्वास तुम्हाला आहे. त्याच्यापेक्षा एकही श्वास तुम्हाला जास्त घ्यायला मिळणार नाही. तुमचं भवितव्य तुमच्या 5वी दिवशी तिने लिहिलं. मेडिकल ज्यावेळेस औषध तयार होतं त्यावेळेस त्याची एक्सपायरी डेट लगेच त्याच्यावर चिटकवली जाते. तुमची एक्सपायरी डेट 5 दिवसानं चिटकवती 6वी तुमच्या कपाळावर. आणि तेवढे श्वास तुम्हाला असतात. त्याच्यापेक्षा एकही श्वास जास्त नाही. आयुष्य ठरली नाही. याचं ज्ञान महाराजांना होतं. महाराजांनी तिथल्या सगळ्यांना आणि घरच्यांना समजावून सांगितलं, बरं मृत्यू हा वाईट नाही. महाराज म्हणतात मृत्यू मंगलमय आहे आणि मृत्यू ही निसर्गाची हे आणि तो आवश्यकच आहे. बरं मृत्यू नको म्हणलं जमलं असतं का? तुमच्या घरामध्ये आज किती सासवा दिसले असते आणि किती सासरे राहिले असते. मग त्यांचं खोकला सर्दी पाप पडचं काय काय केलं असं तुम्ही कंटाळले असते का नाही? मग तो निसर्ग नियम आहे. मृत्यू प्रत्येकाला होतोच. महाराजांनी ते सगळं तत्वज्ञान सांगितलं समजा. अरे म्हणले ज्यावेळेस हा जीर्ण देह झाला तो आपण सोडतो आणि मृत्यू म्हणजे काय? स्वागत करा म्हणले. हा जीर्ण झालेला देह सोडून हा आत्मा दुसऱ्या नवीन देहात जातो आणि त्याला तिथं खूप नवीन चान्स मिळतात. एवढंच नाही तर महाराजांनी जेव्हा सगळे घरात रडत असताना सांगितलं, रडू नका, यांना पुढचा देह उत्तम मिळाला, स्पष्ट सांगितले. म्हणजे महाराज ज्ञाते होते. या सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण झालं याच्यापेक्षा श्रेष्ठ देह त्यांना मिळालेला आहे. म्हणून महाराजांनी तत्वज्ञान सांगितलं, मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काही नाही, एखादा जीर्ण झालेलं कपडा आपण सोडून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, तसा हा तुमच्या देहामध्ये आतलेला आत्मा नवीन देहात प्रवेश करतो. पण मला सांगा, हातवारी करा, मी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या बरं. मरण किती जणाला आहे? मृत्यू. मग हातवारी करायचे सगळे. कोरा बॉन्ड घेऊन या प्रवचन संपल्यानंतर 100 रुपयाचा किंवा 500चा मी लिहून देतो तुम्हाला मरण नाही. आणि मरणाची भीती काढून टाका डोक्यातून. अरे तुम्ही आत्मा आहे, आत्मा आहे. तुम्हाला हेच सांगितलं की आम्हाला तेच तर कळलं की आम्ही ब्रह्म आहोत म्हणून, आणि म्हणून तर तुम्हाला नामस्मरण करा म्हणून सांगितलं. सगळ्याचे हात वर होते बघा. मरण कोणाला आहे? मी सांगतो मृत्यू तुम्हाला नाही. तुम्ही अमर आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही ईश्वरी अंश आहात, तुम्ही ब्रह्म आहात. आणि हे तुम्हाला केव्हा कळेल? तुम्ही जर महाराजासारखं सतत जर नामस्मरण केलं आणि सतत जर देह झिजवला देव कार्यासाठी, तर तुम्हाला हे कळेल की मी देह नाही, मी आत्मा आहे. आणि ते कळावं म्हणूनच आजची 132वी जयंती आहे महाराजांचा जन्मोत्सव. अजूनपर्यंत आम्हाला 132 वर्ष महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो. पण आम्हाला अजून हे माहिती नाही की आमचं स्वरूप काय आहे. आणि आम्ही मागच्या गुरुपौर्णिमेला मी विचारलं तेव्हा सगळ्यांनी हातवर केले होते आम्हाला मरण. त्याच वेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला मृत्यू नाही बाबांनो. पण ते एवढं पक्क ठासून बसलेलं आहे संस्कार की आम्हाला मृत्यू आहे, आम्ही देह नाही. तुम्ही देह नाहीत हो बाबांनो. आता एक लक्षात ठेवा, आज तर मग ते 132वा जन्मोत्सव साजरा केल्याचं सार्थक होईल बघा. हे तुम्ही एवढं जरी आज तुम्ही लक्षात ठेवायचं की आम्हाला मृत्यू नाही आणि आमचा देह हा देव कार्यासाठी झिजण्यासाठीच आहे महाराजांसारखा. आणि आम्हाला सतत नामस्मरण करायचं. आणि आम्ही जर वेळ मिळाला तर 30 मिनटं देवापुढे बसून जर रोज संध्याकाळी समय लावा किंवा लाईट बंद करून 30 मिनटं जर तुम्ही असा जप केला तर तुमच्या सगळ्या पेशी सतेज होत्याला, सात्विक होत्याल. आणि 5-7 वर्षानंतर तुमच्या अस्थीमधून हाडामधून रामनाम येईल. हरिदासाला परत त्या पदावर यावं लागतं. आता ते पद सहा सुटलं होतं, इथं कोणतरी बोललं ते विसरलं बघा. काय होतं पहा, समोर काही नसल्यानंतर ती कथा जाते. म्हणून आम्ही सगळ्यात सांगतो की तुम्ही बोलू नका. आणि बोलणं नाही का कॉन्सन्ट्रेशन ठेवलं तुम्हाला ते प्रवचन कळते. मलाही कळतं नाही काय बोलायचं ते. आता काय सांगू लागलो मी आणि ते आता आठवलं बघा. आणि बुद्धी देणारे महाराज आहेत. अरे तू सरकलास रे बाबा, तुझा तो विषय राहिला आणि म्हणून आता आठवण दिली.
मी काय सांगू लागलो की एका सेकंदामध्ये किती मिनिट झाले? 30 लाख पेशी. एका मिनिटामध्ये 18 लाख, 5 मिनिटात 90 लाख. तो शास्त्रज्ञ म्हणतो 5 मिनिटं द्या. 5 मिनिटामध्ये 5 ते 7 वर्षामध्ये तुमच्या सगळ्या पेशी जे ते राममय होतील आणि तुमच्या रक्ता मांसातून हाडातून रामनाम येईल. पण किती मिनिटं द्या म्हणतो? 5 मिनिटं. मी म्हणतो 5 मिनिटं नाही हो, तुम्ही 24 मिनिट द्या ना, 30 मिनिटं द्या. काय फरक पडायला लवकर रामनाम मुखातून आलं तर? आणि चालं ना, काय फरक पडायला? आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही ते नामस्मरण करावं. तर मग महाराजांचा हातचा हा उत्सव आपण केला हा सार्थकी लागेल. महाराजाचं चरित्र चिंतन करताना त्यातून आम्हाला काहीतरी बोध मिळावं, आम्ही काहीतरी बरोबर घेऊन जावं, हे महत्त्वाचं असतंय. म्हणून हे उत्सव करायचे असतात. म्हणून आजच्या उत्सवामध्ये तुम्हाला ही टीप आहे, तुम्ही एवढं करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. झाला इन्फ्लुएन्झा. 15 दिवसामध्ये घरातले एक व्यक्ती गेले, पण महाराज स्थितप्रज्ञ होते. महाराजांनी सर्वांना समजावून सांगितलं. घरातले लोक रडू लागले, त्यांनाही समजावून सांगितलं. एवढं उंच बसून नाही रे व्यासपीठावर गुरुजीच्या किंवा महाराजांच्या वरती. हां, ते बरोबर त्यांच्या. तर असे 15 दिवसामध्ये 6-7 लोक, 4 लोक घरातले गेले. समजावून सांगितलं महाराजांनी सगळ्यांना. महाराजांनी तत्वज्ञान सांगितलं लोकांना की मृत्यू मंगल आहे, अमंगल नाही आहे. आणि तुम्हाला मृत्यू नाहीच आहे. फक्त तुमचा हा देह, हा आत्मा सोडून दुसऱ्या आत्म्यामध्ये जाईल. गीतेचा अभ्यास करता सगळे गीता वाचता मला माहिती आहे. नैनन छंदंती शास्त्राने नैनन नैती पाव का, आम्हाला पाठ आहे, आम्हाला अर्थ माहिती आहे. मग का तुमच्या जीवनात तो उतरला नाही हो? नुसता पाठ करून उपयोगाचा नाही, गीता जपता आलं पाहिजे. महाराजांनी सगळ्याला समजावून सांगितलं. सगळे त्या ठिकाणी आता गोपाळांना शेवटचे गेले, सगळे जमा झाले होते, सगळे दुःख कोरले, रडू लागले. महाराजांच्या डोळ्यात पाणी नाही हो, स्थितप्रज्ञ. कारण महाराजाला तत्वज्ञान माहित होतं. महाराजांनी समजावून सांगितलं, म्हणले बा कोणी रडू नका म्हणाले, त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं, त्यांचं चांगलं झालं म्हणले, लक्षात घ्या म्हणाले. त्यांचा आणि आपला संयोग एवढाच होता, संपलं. आता एक करा म्हणले, आम्हालाच नाही पण तुम्ही तुमच्या घरी जाऊन उपासना करा आणि 15 दिवसानंतर आपण सगळे भेटू. महाराज रडले नाही, लोकही रडले नाही. लोक घरी गेला म्हणून लागले. ज्यांचे वडील गेले, ज्यांचे भाऊ गेले, ज्यांची भाऊजय गेली, ते रडले नाही. आपण काय रडावं म्हणले? महाराज रडले नाही, आम्ही रडलो नाही. आपण करी सारे काही करीती तात्काळ, असे आपले सद्गुरू होते. आणि त्यांना हे जेवण मृत्यू काय सगळं माहीत होतं. हा प्रसंग घडला 1918ला. पुढे 1920ला जानेवारीमध्ये त्यांनी ग्रहदान केलं. रामानंदाचं प्रवचन ऐकलं आणि रामानंदाचं प्रवचन ऐकल्यानंतर ग्रहदान केलं. वैराग्यवृत्तीचं लक्षण रामानंदानं समजावून सांगितलं होतं. आणि ते वैराग्यवृत्तीचं लक्षण समजावून सांगितल्यानंतर महाराजांनी देखील काय केलं की 14 जानेवारी 1920ला ग्रहदान केलं बघा. आणि महाराज खरंच वैराग्यवृत्तीचे होते. रामानंद महाराजाचा प्रत्येक शब्द ते त्याचं अनुकरण करत होते. 1920ला ग्रहदान केलं, जे काय होतं सगळं सोडून दिलं. त्यानंतर 1923ला साखरखेड्यामधल्या अण्णासाहेबाच्या मुलाचा विवाह ठरला. हे देशपांडे कुटुंब साखरखेड्यात आणि भोजला गावला जायचं ठेवलं. भोजला गावाचं नाव. त्या काळामध्ये काही बस नव्हती, रेल्वे नव्हती. टांग्यानं बैलगाडीनं वऱ्हाड जायचं. महाराजासाठी सुंदर डमणी सजवली होती. डमणी म्हणजे ज्याच्यामध्ये एकच माणूस बसतो, छोटा छकडा असतो, मात्र सावलीसाठी बांधलेलं असतं. ते चालवणारे एकच माणूस येतो. हां, VIP चांगली व्यवस्था केली. महाराज विवाहाला गेले आणि परत येत असताना महाराजांचं रामपंचायतीत मूर्तीच हरवली. जी मूर्ती महाराजांना ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिली होती, ब्रह्मचैतन्य महाराजांना रामानंद महाराजांनी दिली होती. आपलं ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद महाराजाला आणि रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजाला दिली.
ब्रह्मचैतन्य दिलेला तो ठेवा होता. बरं, त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्या मूर्तीचा अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ घेतल्याशिवाय ते अन्न पाणी प्राशन करतच नव्हते. हा त्यांचा नित्य नियम होता. मूर्ती हरवल्यानंतर 3 दिवस झालं मूर्ती सापडेना. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता. महाराजांनी अन्न नाही, पाणी नाही, पाण्याचा त्याग केला. मायबाई सगळे शिष्यगण सगळे परेशान झाले. सगळ्या लोकांना आजूबाजूच्या कळालं, सगळे लोक जमा झाले. मग कोणी या गावाला जाऊन पाय, कोणी त्या गावाला जाऊन पाय, कोणी त्या गावाला जाऊन पाय. या लोकांच्या गटागटाचं दिंड्यामध्ये रूपांतर झालं. आणि खूप शोध घेतला पण नाही. शेवटी वाकदला ती मूर्ती सापडली. तिसऱ्या दिवशी 3 दिवस उन्हाळा होता, पण महाराजांना तोंडामध्ये अन्नाचा कण नाही की पाणी घेत नाही. नंतर ती मूर्ती सापडल्यानंतर तिला मग पवमानाचा पंचशुद्ध पवमानाचा अभिषेक केल्यानंतर त्या दिवशी महाराजांना तिसऱ्या दिवशी अन्नप्राशन केलं. किती गुरुभक्ती आहे. गुरुवरची भक्ती, त्या मूर्तीवरची प्रीती आणि प्रयत्नाची पराकाष्ठा, या 3 गोष्टीमुळे मूर्ती महाराजांना सापडली. असे अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनात आलेले. मला महाराजांचं एक भागवत आठवतं. तुम्हाला मी गंमत सांगतो की असं भागवत मी कुठेही ऐकलं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल बघा. मी 73ला अनुग्रह घेतला आणि 76 मध्ये 3 वर्षानंतर त्यावेळेस आम्हाला सुट्टी मिळाली की आम्ही महाराज तिकडे पळत होतो. कुठे? दिवाळी सुट्टी, उन्हाळी सुट्टी, सदर. हे यांचे मोठे भाऊ खूप वेळा भेटायचे. ते सतत महाराजाबरोबर असायचे, प्रकाशराव. आणि देऊळगाव माळीला भागवत होतो. मला भागवताची आवड का निर्माण झाली तुम्हाला सांगतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1976 साली मी लिहिलेली ती वही आहे. पिवळे पानं झाले, तुकडे पडायलेत. महाराज भागवत कथा सांगत असताना त्याच्यामध्ये घेतलेली सगळी टिप्पणी आहे, ती मुद्दे आहेत. मी अजून माझ्यापर्यंत काल मी काढून इकडे येतात. कारण मला ते गावात आठवणं कुठं भागवत झालं होतं ते देऊळगाव माळी. आणि तिथल्या भागवतामध्ये मी तुम्हाला का बोलणार आहे मी याच्यावर, की मला ते स्मरण झालं की महाराजाची सांगण्याची लकब काय होती, शैली काय होती. आणि म्हणून मग त्या सगळ्या वहीचा अभ्यास केल्यानंतर त्याच पद्धतीनं तत्वज्ञानाच्या कथा सांगायचे हे निश्चित केलं. आणि तेव्हापासून भागवत त्याच पद्धतीनं करतो आम्ही. बाकीचं कथा आणि इतर गोष्टी नाहीच, गाणं बजावण्यात नाही. महाराजांच्या कथेमध्ये पेटी तबला नव्हताच. आणि म्हणून काय की त्यांचे जे देऊळगाव माईचं भागवत होतं, अप्रतिम भागवत. बरं, भागवत सांगताना त्यांचं वैशिष्ट्य काय होतं की महाराजांचं वैशिष्ट्य हे होतं की महाराज सांगत असताना 3च गोष्टीचं महत्त्व सांगायचे. नामस्मरण, अन्नदान आणि सदाचरण. उत्तम आचरण कसं असावं, या 3 गोष्टीवर महाराजांचा भर असायचा. कथा सांगताना, प्रवचन करताना इतका त्यांच्या बोलण्यामध्ये आपुलकीन जिव्हाळा असायचा की समोरच्या श्रोत्यांना म्हणायला लागत नव्हतं की कॉन्सन्ट्रेशन द्या, लक्ष ठेवा, मोबाईल बंद करा. कारण ते महाराजाच्या अंतःकरणातून ते कथा सांगत होते. या हृदयाची त्या हृदयी जात होती ती कथा. आम्हाला हे सांगायची वेळ येते, पण त्यावेळेस महाराजांचं जेव्हा प्रवचन ऐकलं तेव्हा हे सांगायचं काम पडत नव्हतं महाराजांचं. इतकं सहजतेनं सहज बोलणे हाची उपदेश आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये ती कथापेक्षा त्या कथेमध्ये असलेलं तत्वज्ञान, त्याचं उद्बोधन कसं होईल, समाज प्रबोधन कसं होईल, याच्याकडे महाराजांचा फार मोठा हेका असायचा किंवा इच्छा हीच असायची. आणि त्याप्रमाणे ती कथा करायची. नामस्मरण म्हणलं की काय बघायचं. आणि भागवतामध्ये बोलत असताना ते नामस्मरणावर जास्त भर द्यायचे. ते याची ध्रुवाची कथा सांगताना ते कथा कमी, पण तत्वज्ञान सांगताना हेच सांगायचे की ध्रुवाला आढळपद का मिळालं, नामस्मरणामुळे मिळालं. आसुर कुळातला गजेंद्र हा प्रल्हाद उद्धरून गेला तर नामस्मरणानं, हेच त्यांचं तत्व असायचं. प्राणी योनीमधला गजेंद्र उद्धरून गेला, मुक्त झाला, नामस्मरणानं. ते एवढं सांगायचे की शंकर भगवंत देखील रामाचं नाम घेत होते.
आणि रामाचं नाम घेतल्यानंतर शंकर भगवंताचा हलाहल कसं अमृतात नाहलं याचंही ते सुंदर उदाहरण पटवून द्यायचे. समुद्र मंथनाची कथा नव्हती सांगायची, त्यातलं हेच मर्म सांगायचे. या सगळ्या कथेमधून एकच हेतू असायचा की नामस्मरणाचं महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, हाच त्यांचा हेतू असायचा. आणि म्हणून त्यांची ती कथा ऐकताना खूप आनंद व्हायचा. लोक एकाग्रतेने कथा ऐकायचे. महाराज 3-3, 4-4 तास भागवत सांगायचे, पण कोणी हालत नव्हतं जागेवर. एवढे लोक एकाग्र व्हायचे त्या कथेमध्ये, कारण त्यांची सांगण्याची पद्धतच तशी होती. साधं वाल्याचं उदाहरण सांगताना वाल्मिकीचे चित्र सांगत नव्हते. काय सांगायचं हे महाराजांना माहीत होतं आणि काय लोकांना द्यायचं हे माहीत होतं. काय सांगत होते महाराज? नामस्मरणाचं वर्णन करताना त्यांनी एकच सांगावं की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, वाल्याचा वाल्मिकी होण्याचं कारण काय. मला आठवतं महाराज काय म्हणाले. महाराजांनी सांगितलं की जेव्हा वाल्याला नारदाने सांगितलं तू एवढं पाप केल्याच्या पापाची वाटेकरी तुझे आई वडील पत्नी मुलं बाळ होतात का ते पाहुणे. तुला जर वाटत असेल मी पळून जातो मला इथं बांधून ठेव. पण वाल्या हुशार होता, त्याच्या लक्षात आलं होतं की आत्तापर्यंतचे जे सावज आहेत त्याला कुऱ्हाड उघडली की ते पळून जायचे. अरे हा तर माझ्या डोळ्यात डोळे घालून मला दटवून सांगायला आहे तू एवढं पाप केलंय, म्हणजे हा माणूस पळून जाणारा नाही. वाल्या घरी गेला, बायका मुलांना विचारलं, पत्नीला विचारलं, पण त्या सगळ्यांनी त्याला विरोध केला. पत्नीने देखील विरोध केला. ती म्हणजे तुमच्या पापाची आम्ही का वाटी करू. आई वडील तर खूप बोलले. अरे तुला हे करायला कोणी सांगितलं म्हणले. स्वतः म्हणले पाप केलंच ना, आम्हाला त्याच्यामध्ये गुंतवतोस का म्हणले. आम्ही तुझी वाटेकरी होणार नाही. आता बघा वाल्याने एक क्षणभर विचार केला. काय विचार केला की अरे ज्या मायबापासाठी मी एवढे कष्ट केले, ज्या मायबापासाठी मी एक माणूस मारला की त्या रांजणात टाकावाचे 7 रांजण भरले मायबापासाठी, पत्नीसाठी, मुलासाठी, आणि त्यांनीच आता माझा अवहेर केला. तेच माझ्या विरोधात गेले, त्यांनीच माझा विरोध केला. मग माझं कोण आहे. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. हे त्या वाल्याच्या लक्षात आलं आणि आल्याबरोबर त्यांनी नारदाचे पाय धरले, क्षमा मागितली, मला पश्चाताप झाला म्हणले, तुम्ही याच्यातून मार्ग काढा. आणि त्यावेळेस सांगितलं माझं कोणी नाही. ते म्हणले तुझं राम आहे म्हणले, आणि राम नाम घ्यायला लावलं. आणून वाल्या खरा रामाचा भक्त आहे. भक्ताची व्याख्या करताना तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास सोडून या, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. बघा वाल्याच्या भक्ती. वाल्याला जन धन माता पिता कोणी आवडत नव्हते. त्यांचा विषय काय झाला होता, फक्त राम. माझा फक्त रामाची. असा विषय तुमचा राम होतो का याचा विचार करा. आजच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला जनधन माता पिता नकोशे वाटतात का. आम्हाला राम हवासा वाटतो का. आणि तसा जर राम हवासा वाटत असेल तर वाल्याचा वाल्मिक व्हायला वेळ लागत नाही. हे तत्व महाराज पटवून देत होते. महाराजांनी अजून एक गंमत सांगितली, फार मोठा स्मरणात राहणारी. मी ती डायरी पाहताना त्याच्यावर लिहून घेतलेलं मी. महाराज म्हणले खरं वाल्याचा वाल्मिक कोणामुळे झाला म्हटले. वाल्याचा वाल्मिक त्याच्या बायकोमुळे झाला. महाराजांनी सीतेचं उदाहरण दिलं. म्हणले सीता म्हणाली रामाला की मी तुमच्या सुखदुःखाची वाटेकरी आहे, तुमच्याबरोबर मी वनवासात येणार आहे. पण सीतेपेक्षा आदर्श म्हणली वाल्याच्या बायकोचा आहे. वाल्याची बायको जर म्हणली असती की ते काय पडलं तुमच्या आई वडिलाला, एवढं तुम्ही कमाई आणलं, खाल्लं पिल्लं, आता तुमच्या बरोबर वाटेकरी होत नाहीत, मी आहे म्हणती पठ्ठी आणि मुलं आहेत. आपल्या पापाची वाटेकरी जर आपली पत्नी मुलं बाळ आहेत असं म्हटलं असतं तर त्याच्या मनात हे निर्माण झालं का असतं का माझं कुणीच नाही.
आणि हे निर्माण होण्यासाठी त्याच्या पत्नीने विरोध केला, म्हणून ती पत्नी खरी जी आहे ते भाग्यशाली असं महाराज सांगायचे. खोटे काही करा, विचार करा ना जरा, आपण बुद्धिजीवी आहेत. बायकून जर म्हणले असते यांना काय लागलंय, मी आहे तुमच्याबरोबर, तुमचं पाठ सगळं मुलं बाळं आम्ही सगळे मिळून घेऊ, कदाचित नारदांची गच्छंती झाली असती, कारण त्याने नारदाला सोडलंच नसतं. म्हणून हे सगळं रामायण घडण्यासाठी खरी त्याची पत्नी. म्हणून असं तत्वज्ञान वेगळ्या पद्धतीनं पटवून देत होते. त्या सगळ्यातून नामस्मरणाचं महत्त्व सांगत होते. महाराज सांगत असताना आजमेची कथा फार सुंदर सांगायची. एवढं आजमेचं थोडक्यात चित्र 10 मिनिटात सांगणार आहे मी. आणि 12:20ला तुम्हाला एक सूचना देतो की गुलाल उधळायचा आपल्याला. गुलाल उधळत असताना मी जेव्हा प्रल्हाद महाराजाचा जन्म, बाळ प्रल्हाद जन्माला असं म्हणेल, त्यावेळेस झान जे काही वाद्य असतील हातात घ्या आणि श्रीराम 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 2 मिनटं म्हणायचं. नंतर अनंतकोटी ब्रह्मांड नायक जप होईल आणि नंतर गुलाल उधळायचा. ही सूचना लक्षात ठेवा. एका 5 मिनिटामध्ये मी आजमेचं सांगतो महत्त्व, 5 मिनिटात पुढचं बोलतो चरित्रावर येतो महाराजांच्या जन्माच्या. गंमत अशी आहे की आजमेची कथा नव्हती सांगत महाराज. महाराज एकच सांगायचे की आजमेळला दुष्ट दुर्गुणी दुराचारी आहे, पण त्याने एकदाच रामनाम घेतलं आणि तो मुक्त झाला. महाराज म्हणायचे आजमेळ अपवाद आहे, कारण ते ऐकल्यानंतर आम्ही काय करतो की त्यानं ते दुर्गुणी असून एकदा नाम घेतलं, मग आम्हाला रोज माळ वाढायची काय गरज आहे, आम्ही सार सोडतो ना असार देतो. महाराज म्हणायचे तसं नाही, तो अपवाद आहे आजमेळ. मग आजमेळ सारखं तुमच्या मुखातून नाम यावं असं जर तुम्हाला वाटत असेल, आणि ऐनवेळेस नाव येत नसतं, कारण ऐनवेळेस मृत्यूच्या वेळी महाराजांनी सांगितलं की वात पित्त कफ याचा जोर वाढतो, आणि वात पित्त कफ याचा जोर वाढल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की मनुष्य भ्रमिष्ठासारखा बरळायला लागतो, तो नामस्मरण विसरूनच जातो, आणि मृत्यूच्या वेळी त्याला 1000 विंचू चावल्याचं दुःख होत असतंय. यमदूत समोर दिसत असतात. मग असे तुमच्या मुखातून नाम येईल का? म्हणून महाराजांनी जे तत्व सांगितलं ते महत्त्वाचं. महाराज म्हणतात तुमच्या मुखातून नाम यायचं असेल तर तुमचा नाम स्थायीभाव झाला पाहिजे. आणि नाम स्थायीभाव होण्यासाठी समर्थानं सांगितल्याप्रमाणे उठता बसता खाता पिता सतत तुमच्या मुखातून नाम यायला पाहिजे. असं जर सतत तुमच्या मुखातून नामस्मरण आलं तर तुमचा नाम स्थायीभाव होईल, आणि स्थायीभाव झाल्यानंतर मृत्यूच्या वेळी तुमच्या मुखातून ते नाम येईल असं महाराज सांगायचे. महाराज एक गांधीजीचा दृष्टांत द्यायचे की आफ्रिकेत गांधीजी गेले असताना काय झालं की त्या नाविकांनी जाहीर केलं की बाबा आता नाव बुडणार आहे. गांधीजी चिडले. त्या नाविकांनी सांगितलं महाराज गांधीजी कधीतरी नाव बुडणार आहे, पण हे नाव बुडू नये याकरता आमचे खलाशी हे साहित्य जमा करतात का, हे पावलाचे सराव घ्यावं लागते. तसं तुमच्या आमच्या जीवनाचं महाराज म्हणतात एकदा हे नाव बुडणारे ती बुडू नये, आणि मृत्यूच्या मुखातून नाम यावं म्हणून नामस्मरणाचा सराव सतत करा. आता आपण मुख्य विषयाकडे बोलू. सिंह जसे प्रति पर्वती नाही, कस्तुरी मृग वनोवनी कैचे, तेरी संत महंत साहेब घरोघरी कैसे. हा नामदेव महाराजाचा गुरुग्रंथ साहेब मधला अभंग आहे. ते म्हणतात की प्रत्येक वनामध्ये सिंह नसतात, प्रत्येक मृगामध्ये कस्तुरी नसतो, तसा संत पुरुष सत्पुरुष प्रत्येक घरात जन्माला येत नाहीत. काहीतरी पुण्य असेल तिथंच सत्पुरुष जन्माला येतात. समर्थ यांच्या 22 पिढ्यामध्ये रामकार्य चालू होतं. दशरथाच्या पोटी रामाने जन्म घेतला. त्याचं कारण असं होतं की दशरथानं पुण्य केलं कोट्यानुकोटी म्हणूनही जन्म आले राम. तसं प्रल्हाद महाराजांच्या 4 पिढ्यापासून घरामध्ये अग्निहोत्र होतं. घरामध्ये रामनामाचा भक्तीचा वसा होता, आणि प्रल्हाद महाराजांच्या आजोळी विठ्ठल भक्ती होतं. रामभक्ती विठ्ठल भक्तीचा संगम त्या घरात झालेला होता. सकाळी 4 वाजल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून रात्री झोपेपर्यंत काकड आरतीपर्यंत ज्या घराण्यामध्ये सतत देवाच्या काजासाठी सगळे झिजत होते, एकटे प्रल्हाद महाराज नाही तर त्यांचं सगळं कुटुंब या देवाच्या काजासाठी झिजत होतं. म्हणून अशा घराण्यामध्ये प्रल्हाद महाराजांचा जन्म झालेला आहे. ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणून मुकुंद गंगे पोटी प्रल्हाद जन्मले. बघा
वद्य अमावस्येचा दिवस होता आणि माऊलीला डोहाळे पण फार छान लागले होते हो गंगामाईला. साखर खेळायला कोणी बाळपण करायला तयार नव्हतं म्हणून वेणीला घेऊन गेले आणि वेणीला नित्यनेम होता, सकाळी देवदर्शनाला जायचे. त्या डोहाळे लागले होते. डोहाळे कसे होते? सत्पुरुष जन्माला येणार होते. त्यांना वाटत होतं करी घ्यावे टाळ विना आणि करीत बैसावे भजना, शुभ्र घालून आसन करावे रामोपासन, रामाचं नामस्मरण करावं, रामाचं भजन करावं, असे डोहाळे होते त्यांना. आणि बरोबर बघा अमावस्येच्या दिवशी दर्शनाला गेल्या आणि देवदर्शन घेऊन आल्यानंतर पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली. प्रसूती वेदना सुरू झाल्या माऊलीला. आणि प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर बघा 12:20चा वेळ होता. सूर्यनारायण तळपू लागलेले. सूर्यनारायण तळपत असताना घड्याळ बरोबर आहे ना, 12:15 झालेच ना. हां 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 हो 12:20ला पुरापण. तर सूर्यनारायण तळपू लागलेले. सूर्यनारायण तळपत असताना हा ज्ञान सूर्य उगवला. बाळ प्रल्हाद जन्मला. प्रल्हाद जन्मल्याबरोबर स्वर्गामध्ये दुंदुभी वाजलेली आहे, देवाधिकांनी फुले उधळलेली आहे, अप्सरा नृत्य करू लागले आहेत, गंधर्व गायन करू लागलेले आहेत. आणि सगळीकडे जे ते बराबर 12:20ला ज्ञान सूर्य जन्मल्याबरोबर सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि सगळे म्हणाले श्रीराम 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 म्हणा. श्रीराम श्रीराम मोठ्या आवाज येऊ द्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. फक्त 2 मिनिटं एक महत्वाचा मुद्दा आहे, ऐकून घ्या. महाराजाचं दर्शन घेतल्यानंतर जे मला हा श्लोक सुचला आणि त्यानंतर एक मला एक गोष्ट मला वाटली बघा, ती मी तुम्हाला बोलून दाखवतो. माझ्या असं मनात आलं की रामानंद महाराजावर किती प्रेम होतं आणि किती रामनाम होतं प्रल्हाद महाराजांचं. म्हणून हा जो श्लोक घेतला की त्यांचं देव कार्यासाठी देव झिजला हो. आणि देव कार्यासाठी झिजल्यामुळं रामानंद महाराजांनी त्यांना प्रसाद दिला रामपंचायतनाचा. आणि रामपंचायतनाचा प्रसाद देऊन रामानंद महाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याची परवानगी दिली. एक विचार असा आला की आम्ही शिष्य कमी आहेत का? महाराज शिष्य लाखो आहेत ना, पण महाराजांनी कोणाला काय दिला काय आपण कुठेतरी कमी पडलो त्याला लक्षात घ्या. म्हणून आजच्या जयंतीच्या दिवशी 132व्या जयंतीच्या दिवशी आपण एक विचार करा की महाराज आमच्यामध्ये काय न्यूनता असेल ती न्यूनता तुम्ही कृपया आमची कमी करा. आम्ही निर्बुद्ध आहोत आणि तुम्ही आम्हाला तसे बुद्धी द्या आणि आमच्यामधली असलेली न्यूनता तुम्ही कमी करा. आणि आमचा जो हा देह आहे तो देह तुमच्यासाठी पडावा आणि तुमच्यासारखी आमची जीवनगाथा व्हावी, तुमच्यासारखं आमचं चरित्र व्हावं ही आजच्या दिवशी महाराजाला विनंती करू. मग देह पडावा तो गुणगाथा गाथा तुमच्या सम व्हावी माझी जीवनगाथा. एवढं बोलून आपण वाणीला पूर्ण विराम देऊ. जय श्रीराम. महाराजांचं जेवण होईल, जेवणानंतर पाळणा होईल. एक एक कार्यक्रम आपण घेणार आहोत. सर्वांनी शांत चित्ताने बसायचं आणि महाराजांचं स्मरण